नमस्कार भावानो, केळकर अण्णांचा आज पिक्चर रिलीज झाला बघा. कुठला रानटी, अक्षरशः काय सांगतो, एकाच शब्दात सांगेन पिक्चर तुम्हाला. नाद्याबाद, काटाकीर, जाग्यावर पलटी, वादच नाही पिक्चर मध्ये. ऍक्शन ऍक्शन ऍक्शन, खतरनाक, म्हणजे सॅल्यूट. असं काहीतरी पाहिजे होतं मराठी पिक्चरसाठी. आता स्टोरी बघायचं झालं तर एक विष्णू नावाचा माणूस आहे. माणूस काय वादळ वावटळ वाघ काय म्हणचेला ते म्हणा, त्याचा काहीतरी पास्ट आहे. आता त्याच्याकडे एक टास्क येतो, एकाला वाचवायचा एका पोरगीला. आता तिला जी मारायला येतात ती त्याला बघून अशी थरथरतात का नाही की त्यासनी मारायला हत्यार लागतच नाही. ह्याचं नावच बास आहे. आता त्याचा भूतकाळ काय आहे, ह्यो वाचवतोय का नाही त्याला, तिला वाचवतोय कसं. आता ही सिंपल स्टोरी आहे. आता सगळ्यात महत्वाचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तुम्हाला सांगतो. निगेटिव्ह एकच गोष्ट आहे, स्टोरी यातली प्रेडिक्टेबल आहे. तर स्टोरी म्हणजे अक्षरशः आपल्याला माहित आहे की याचा शेवट काय होणार आहे. तरी पण ही एकच निगेटिव्ह गोष्ट. आणि पॉझिटिव्ह एवढी गोष्ट आहे ना की प्रत्येक ह्यातलं कॅरेक्टर अक्षरशः तुमच्या लक्षात राहते, तुमच्या मनावर कनी असं कोरल्यागत राहते प्रत्येक कॅरेक्टर. मी आता नावं यात काही घेणार नाही की बाबा शरद केळकर, आपला 1.5 फुट्या, संत्या, ही ती सगळी इव्हन छोटी मोठी कॅरेक्टर सुद्धा अक्षरशः त्यांचा गेटअप, त्यांचे डायलॉग, त्यांचे हावभाव, त्यांचे जेस्चर, त्यांचे पोस्चर, त्यांची स्टाईल, सगळ्या गोष्टी कनी अक्षरशः बारीक बारीक लक्ष दिले डायरेक्टरनं. आता डायरेक्टरला कनी खरोखर सलाम. त्यांनी डायरेक्टरनं कनी प्रत्येक कॅरेक्टर ही डेव्हलप केलंय. हे कॅरेक्टर पुढं काय करल, कसं वागल, केवढं घाण कुणाला मारल, याचा तुम्ही अक्षरशः विचार करत राहताय. म्हणजे एकदा अवश्य बघण्यासारखा पिक्चर आहे. आणि बाकी पिक्चरची सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे, डायलॉग पण आहेत चांगले. थोडंसं म्हणताना यातले 1-2 कॅरेक्टर ते अडखळले, तर त्यांना थोडंसं मराठी जमलं नाही, मराठी असून पण तेवढं आपण सांभाळून घेऊया. एक गोष्ट, जरा म्युझिक अजून जरा चांगलं व्हायला पाहिजे होतं, अजून वाईल्ड म्युझिक पाहिजे होतं. कॅरेक्टरला थोडीशी शोभत नाही, तर आपले अजयातूनच पाहिजे होते असं वाटतंय म्युझिक. पण पिक्चर खतरनाक आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे. आणि बघा, आणि मराठीवाल्यांनी ना जरा मोठं बोलायला शिकायला पाहिजे. आता एवढा चांगला पिक्चर केला पण मार्केटिंगला अजून कमीच आहेत. जावा जरा फुका, जरा मोठं मोठं बोला की स्टेजवर जावा, जरा मोठं मोठं बोला आपल्या पिक्चर बद्दल, सांगा कसला पिक्चर येतोय आणि काय पण सांगत सुटतात. पण जाऊ दे, तुम्ही हे पिक्चर एकदा अवश्य बघा. खरोखर पिक्चर बघा.